मैत्रिणींनो, श्रोतेहो, आता आपण ऐकूया मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद. मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार युवती आणि महिलांना भारतीय सैन्यामध्ये परमनंट कमिशनमध्ये भरती होण्याची संधी मिळालेली आहे. एक महाद्वार खुलं झालेलं आहे असं म्हणता येईल. यासाठी 80 महिला अधिकाऱ्यांनी याचिका दाखल केलेली होती. समस्त महिला वर्गासाठी अभिमानास्पद आणि तरुणींसाठी नवी आव्हानं पेलण्याची, नवी शिखरं सर करण्याची मोठी संधी यातून निर्माण झाली. या निर्णयाला प्रतिसादही चांगला मिळेल अशी आशा आहे. या निमित्ताने आपण संवाद साधूया मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर यांच्याशी. नमस्कार. नमस्कार मॅडम. मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर या स्पेशल सर्व्हिस मेडल आणि सैन्य सेवा मेडल विजेत्या आहेत. तर आजच्या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निर्णय आहे, मुलींसाठी सैन्य दलात परमनंट कमिशनची दारं खुली झालीत, याविषयी तुमची भावना काय आहे? खरंच हा जो निर्णय आला, गेल्या वर्षी तो निर्णय आला, खरं तर मुलींना परमनंट कमिशन हे दिलं गेलं पाहिजे, आणि हा अत्यंत स्तुत्य आणि असं म्हणजे आपण त्याची खूप आतुरतेने वाट बघत होतो. कारण आज असं कोणतंही क्षेत्र नाही, आपण असं म्हणू शकत नाही की जिथे स्त्रियांनी, मुलींनी आपला ठसा उमटवलेला नाही. अशी खूपच कमी क्षेत्र आहेत जिथे मुली आज जाऊ शकत नाहीत. आणि आर्मी किंवा सैन्य सेवा दल हे असं क्षेत्र आहे जे अजूनही जिथे पुरुषांची वर्चस्व आहे. या निर्णयाने ते क्षेत्र सुद्धा मुलींसाठी पूर्णतः खुलं झालेलं आहे आणि आपल्याला सर्वांनाच त्याचा एक अभिमान असं मला वाटतं. अभिमान वाटावा असा हा निर्णय आहे. अगदी अगदी. आणि परदेशातही अनेक ठिकाणी महिला आज सैन्यामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि परमनंट कमिशन सुद्धा अनेक ठिकाणी आहे. अमेरिका किंवा कॅनडा सारख्या देशांमध्ये स्त्रियांचं सैन्य दलामध्ये स्थान हे काही दशकांपूर्वीपासूनच त्यांनी केलेलं आहे. चायना सारख्या देशामध्ये देखील 5% स्त्रिया आर्मीमध्ये, आर्म फोर्सेस मध्ये आहेत. पण सैन्य सेवा दलामध्ये हे जे डेव्हलप नेशन्स, युरोपियन देश, तसंच अमेरिका आणि कॅनडा इत्यादी देश, यांच्यामध्ये आर्मीमध्ये मुलींचं म्हणजे राईट फ्रॉम कॉम्बॅट रोल्स मुली ह्या तिथे आहेत. आपल्या देशामध्ये, आपल्या सैन्य सेवा दलामध्ये आतापर्यंत आर्मी मेडिकल कोर मध्ये स्त्रियांना परमनंट कमिशन हे दिलं गेलेलं आहे. या वेळेस आता जो हा निर्णय आलाय, हा इतर कोर्ससाठी मुलींकरता ओपनिंग त्याच्या संबंधी हा निर्णय आहे. तर त्यामुळे आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये आता आपल्या इथे आजही 0.05% लेडी ऑफिसर्स, एवढ्या स्त्रिया ह्या सर्व सैन्य सेवा दलांना मिळून एवढंच प्रमाण दिसतं. आता हळूहळू त्यात म्हणजे वाढ होईल. तर नवी सुरुवात आहे असं म्हणता येईल हे. हो, आणि आपण ऍडव्हान्समेंट कडे चाललोय असं त्यातून म्हणता येईल. जे आपण बाकी देशांमध्ये बघतो त्यांच्या तुलनेमध्ये आपण पण त्यांच्या ऍडव्हान्समेंट कडे आपण पण हळूहळू वळतो आहोत, वाटचाल करतो आहोत असं मला वाटते. तुम्ही कोणत्या वर्षी भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झालात आणि तिथे पुरुष अधिकाऱ्यांसोबत, सहकाऱ्यांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? कोणतं रेजिमेंट होतं तुमचं? मी आर्मी मेडिकल कोर म्हणजे आर्म फोर्सेसचं जे चिकित्सा सेवा कोर आहे, तिथे फेब्रुवारी 2009, मी ती तारीख कसंही म्हणजे जसं काही तारखा आपण कधीच विसरत नाही, तसं कमिशनिंग डेट आहे. कमिशनिंग डेट तुमच्या मनावर कोरली जाते. ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर स्टार्स लागतात, तर ती तारीख तुम्ही कधीच विसरत नाही. 26 फेब्रुवारी. मी एक वेळ माझ्या लग्नाचा वाढदिवस पण विसरेन. पण कमिशनिंग डेट इज लाईक यू आर बॉर्न इन आर्मी, सो इट इज युअर बर्थ डेट इन आर्मी. हे सांगताना पण तुमच्या मनात अभिमान दाटून आलेला आहे. मला आता सुद्धा अंगावर म्हणजे रोमांचच उभे राहतात प्रत्येक वेळेस. कारण मी तो जो क्षण आहे ज्या दिवशी माझ्या खांद्यावर ते
ब्रास स्टार्स पिपिंग इन सेरेमनी. इट्स अ सेरेमनी आणि अत्यंत गौरवान्वित म्हणजे मला स्वतःला वाटत होतं आणि माझे आई वडील पण होते आणि जनरल वत्स होते सर, कमिशन्ड इन कमांड हॉस्पिटल सदर्न कमांड बरं. पुण्याला. हा. तर तो क्षण मी विसरू शकत नाही. त्या पुढे आयुष्य बदलून जातं एका फ्रॉम अ यंग गर्ल, फ्रॉम अ डॉक्टर टू अन आर्मी ऑफिसर. ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या क्षणी झालेलं असतं. खरंय. सो तो दिवस होता आणि आय वॉज कमिशन्ड इन कमांड हॉस्पिटल सदर्न कमांड आणि आर्मी मेडिकल कोर वॉज माय कोर. आर्मी मेडिकल कोर मधून जे डॉक्टर्स असतात ते तिन्ही सर्व्हिसेस मध्ये जातात. बर. बिकॉज इट इज अ ट्राय सर्व्हिस कोर, मेडिकल कोर. तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही सर्व्हिसेस मध्ये जे डॉक्टर्स जातात ते आर्मी मेडिकल कोर मधून. आणि डॉक्टर्सचं असं असतं की एक पर्टिक्युलर रेजिमेंट आम्ही अटॅच असतो, येस, पण आमची जिथे रिक्वायरमेंट ऑपरेशन्स मध्ये जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे तिथे डॉक्टर हा पोहोचतोच, म्हणजे पोहोचवला जातो किंवा तिथे त्याचा प्रेझेन्स हा जरुरी असतो. तर त्यामुळे बिईंग अ डॉक्टर मला अनेक रेजिमेंट्स सोबत राहायची संधी मिळाली आणि अनेक रेजिमेंट्सच्या अनेक वेगवेगळे संस्कार आणि त्यांचे जे छोट्या छोट्या खुबी असतात त्या सगळ्या अनुभवायला आणि जगायला मिळाल्या. डॉक्टर आश्लेषा, 26 फेब्रुवारी 2009 हा तुमचा आर्मीमध्ये कमिशन झाल्याचा दिवस आणि त्यानंतर तिथे सेवा बजावत असताना आपल्या व्यक्तिमत्वालाही अनेक पैलू पडले. तिथे मिळालेल्या संस्कारांविषयी आणि तिथे झालेली जडणघडण याविषयी आम्हाला सांगा ना. माझं शिक्षण जे आहे ते म्हणजे MUHS, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सेस आणि प्रवरा इन्स्टिट्यूट लोणीला झालं शिक्षण. आणि त्याच्या आधीचं सगळं शिक्षण जे आहे ते पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम, त्याच्यानंतर साठे कॉलेज, सो मुंबईमध्ये झालं. इंटर्नशिपला मी सायन हॉस्पिटलमध्ये होते. इंटर्नशिप झाल्यानंतर जेव्हा सिलेक्शन म्हणजे फॉर शॉर्ट सर्व्हिस कमिशनचं सिलेक्शन करता एक एंट्रन्स एक्झाम असते. ती एक्झाम जसं सगळ्याच स्पर्धा परीक्षा असतात तसं यांची पण एंट्रन्स एक्झाम असते आर्मीची. आणि ती एंट्रन्स एक्झाम तुम्ही फॉर्म भरायचा असतो, त्याची निविदा येते, ह्याच्यामध्ये निविदा सूचना येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पत्र येतं आणि त्याचा जो इंटरव्ह्यू होतो तो आर्मीचा इंटरव्ह्यू दिल्लीला होतो. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला अगदी म्हणजे असं तुमचं मेडिकल नॉलेज तर टेस्ट होतच, टेक्निकल तुमचं जे काही नॉलेज आहे, पण तुमची अख्खी पर्सनॅलिटी जी आहे ती तिथे पारखली जाते की तुम्ही आर्म फोर्सेस मध्ये एंटर करण्यासाठी, तुम्ही त्याच्यात प्रवेश करण्यासाठी सुद्धा सुटेबल आहात का. कारण आर्मी मध्ये यू आर नॉट जस्ट अ डॉक्टर, तुम्हाला सर्व प्रकारचं अवधानं ही सांभाळायची असतात. त्याच्यासाठी तुमची पर्सनॅलिटी मुळात सुटेबल आहे का. सो अशा प्रकारचा एक तो इंटरव्ह्यू असतो सर्वसमावेशक. आणि त्या इंटरव्ह्यू मधून तुम्ही जर पार झालात तर एक मेडिकल निकष असतात. तर तुमचे एक पर्टिक्युलर फिटनेस असायला हवा, तर त्याचे सगळ्याचे निकष असतात. त्यातून तुम्ही पुढे गेलात तर तुमचं मग पुढे सिलेक्शन होतं आर्मी मेडिकल कोर, AMC. आणि मग एक प्रकारचं तुमचं जे घडण जी असते ती सुरू होते. फॉर ए सिव्हिल डॉक्टर म्हणजे जे सिव्हिलियन डॉक्टर्स आहेत त्यांचं खूपसा वेळ म्हणजे त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या ट्रेनिंगमध्ये हा पुस्तकं, पेशंट्स, हॉस्पिटल ह्याच्यामध्ये जातो. आणि आर्मी डॉक्टर जो असतो त्याला केवळ एक पेशंट नसतो, तर त्याच्यासाठी एक पूर्ण बटालियन ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर. सो त्याला केवळ पुस्तकं आणि हॉस्पिटल इतकंच नाही, तर एक अख्खी बटालियन जी त्याच्यावर अवलंबून आहे तिची काळजी घ्यायची असते. आणि आपले जवान फिट असतात, त्यांना फिट ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती त्याची असते. तर त्याच्यामध्ये केवळ हेल्थ रिलेटेड म्हणजे औषध देणं आणि त्यांना बरं करणं हे नाही, तर जे फिट आहेत त्यांना शारीरिक, मानसिक असं दोन्ही प्रकारे फिट ठेवणं आणि त्यांना सतत मनोबल त्यांचं उच्च ठेवणं ही एक मोठी जबाबदारी डॉक्टर्सवर आर्मीमध्ये असते. तर तो एक मोठा फरक आहे जो आम्हाला आमच्या ट्रेनिंग मध्ये दिला जातो. कारण तुम्ही AFMC मध्ये शिक्षण घेऊन दाखल झालेला नाही, तुम्ही शिक्षण घेतलंय ते MUHS मधून घेतलंय आणि त्यानंतर तुम्ही या सेवेकडे वळलात. पण अर्थात अधिकारी सुद्धा घडत जावा लागतो ना, तसंच तुमचा सुद्धा घडणीचा काळ जो होता, ट्रेनिंग किती काळाचं असतं हे. सो कमिशन झाल्यानंतर मी पुण्यामध्ये कमिशनिंग झालं.
आणि माझं घरी बॅकग्राऊंड आर्मी किंवा आर्म फोर्सेस मधलं नव्हतं. अच्छा. आय एम द फर्स्ट वन टू गो इन माय जनरेशन. माझ्या आजीचे भाऊ सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये ही वॉज सुभेदार. अच्छा. बरं. आणि त्यांनी आफ्रिकेमध्ये काम केलेलं होतं त्यावेळेस. पण त्यानंतर मधल्या काळामध्ये आर्म फोर्सेसमध्ये संरक्षण दलात कोणीही नव्हतं. नाही, कोणीही नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे तसा अनुभव नव्हता किंवा घरचं कोणी तिथे नव्हतं. मला स्वतःलाच ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या होत्या. तर तिथे आम्हाला सर्वप्रथम तर एक आर्मीचा जो लेहजा असतो, एक लाईफस्टाईल असते, ती आत्मसात करायची असते. तर रँक्स कसे असतात, कुणाला कसं सल्यूट करायचं, बोलण्याच्या पद्धती, अगदीच काय तर खाण्यापिण्याच्या, वागण्या बसण्याच्या पद्धती ह्या सुद्धा आत्मसात करायच्या असतात. कारण आय मे बी अ डॉक्टर बट आय एम एन ऑफिसर फर्स्ट. तर आर्मीचे जे काटेकोर नियम असतात, जे सगळं काही लिखित आहे, ते सगळे जे आत्मसात करायचे असतात त्याचं आधी सॉफ्ट ट्रेनिंग ज्याला म्हणू शकतो आपण, ते सुरुवातीच्या काळात होतं. आणि त्याच वेळेस मेडिकल किंवा हेल्थ रिलेटेड जे आर्मी रिलेटेड ट्रेनिंग असतं, मिलिटरी मेडिसिन म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याच्याबद्दल आमचे धडे तिथे दिले जातात आम्हाला. आणि मग त्यानंतर आय एम नॉट जस्ट अ डॉक्टर एनी मोर. त्यामुळे डॉक्टर्सना सुद्धा शस्त्रास्त्रांचं तसंच युद्धाशी संबंधित ज्या बाकी कला आणि विषय आहेत त्यांचं सुद्धा ट्रेनिंग हे घेणं अनिवार्य असतं. आणि ते ट्रेनिंग आर्म फोर्सेस मेडिकल कोरचं जे कॉलेज आहे ते लखनौला आहे. तर तिथे आमचं पुढचं ट्रेनिंग माझं लखनौला झालं. सो मी लखनौला पोहोचले आणि आर्मीचं जे मेडिकल कोर कॉलेज आहे लखनौला, तिथे हे ट्रेनिंग झालं. पण मग त्या ठिकाणी शस्त्रास्त्र वगैरे ह्याचंही काही प्रमाण? त्या ठिकाणी पूर्ण शस्त्रास्त्रांचं ट्रेनिंग आणि फिजिकल ट्रेनिंग. म्हणजे तिथे वी आर कॅडेट्स आणि आम्हाला तिथे सकाळी 4 वाजता उठून, जसं आर्मीमध्ये रगडा हा शब्द अत्यंत लोकप्रिय आहे, म्हणजे तो जो काही शब्द आहे त्याचा पूर्ण अनुभव आम्हाला त्या ट्रेनिंग मध्ये कुठेच कमतरता न पडता हा करायला मिळतो. चांगल्या प्रकारे रगडून घेतो अगदी कम्प्लीट. तर जे आर्म फोर्सेस मधले आहेत आणि त्यांना हा शब्द म्हणजे असं त्यांचा जिव्हाळ्याचा शब्द आहे तो रगडा. म्हणजे तुम्ही नखशिखांत चिखलामध्ये माखूनच बाहेर पडाल आणि त्यातून तावून सुलाखून जसं म्हणतात तसं तुम्ही बाहेर पडता. त्याच्यामध्ये रनिंग आहे, म्हणजे ते 5 किलोमीटर्स असेल किंवा 12 किलोमीटर्स असेल किंवा ते 21 किलोमीटर्स रनिंग आहे. तर अशा प्रकारचं रनिंग, दॅट इज द बेसिक. त्याच्यानंतर तुमचं जे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र, म्हणजे राईट फ्रॉम इन्सास रायफल टू मशीन गन टू रॉकेट लॉन्चर, इथपर्यंत स्वतःहून आम्हाला करायचं असतं. म्हणजे केवळ दाखवलं जात नाही, तर वेळ पडल्यावर शत्रूशी 2 हात करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. बिकॉज यू आर अन ऑफिसर फर्स्ट अँड देन एव्हरीथिंग एल्स. तुम्ही एक जवान सर्वप्रथम आहात आणि त्याच्या पुढे तुम्ही एक ऑफिसर असाल, तुम्ही एक लेडी ऑफिसर असाल, तुम्ही डॉक्टर आहात. हे पण सर्वप्रथम जेव्हा तुम्ही आर्मीमध्ये जाताय तेव्हा तुम्ही एक जवान आहात आणि लढणं हा तुमचा सगळ्यात पहिला धर्म आहे. तर त्यामुळे हे जे ट्रेनिंग आहे, शस्त्रास्त्रांचं ट्रेनिंग, हे दिलं जातं. त्याच सोबत मिलिटरी रायटिंग, हिस्ट्री, वेगवेगळ्या आपल्या वॉर्स बद्दल, वॉर स्ट्रॅटेजीज या संबंधी सुद्धा ट्रेनिंग हे आम्हाला दिलं जातं. की एका डॉक्टरचा रोल केवळ एक नसतो, तर त्याला मल्टी फेसेटेड असं त्याचं एक व्यक्तिमत्व वेगवेगळे आयाम आहेत, असतं, पैलू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. खूप रिगरस ट्रेनिंग आणि परीक्षा असतात. म्हणजे आम्ही खूप जास्त फिजिकल एक्सरसाइज केल्यानंतर क्लासरूम मध्ये बसून त्या सगळ्या मिलिटरी स्टडीज असतात आम्हाला. म्हणजे अक्षरशः जसं कॉलेजमध्ये असतं तसं प्रेझेंटेशन्स, अभ्यास, परीक्षा, ह्या सगळ्या गोष्टी करून त्यानंतर आमचं ग्रेडिंग होतं. ग्रेडिंग झाल्यानंतर आम्हाला फर्स्ट फील्ड पोस्टिंग, म्हणजे माझं फर्स्ट फील्ड पोस्टिंग होतं नौशेरामध्ये, फील्ड हॉस्पिटलमध्ये. आणि तिथे आम्हाला आमचं फर्स्ट पोस्टिंग मिळतं. बरं, म्हणजे पहिली नेमणूक तुमची नौशेराला झाली, जो अत्यंत तो सुद्धा दुर्गम भाग आहे आणि काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ऑपरेशन्सचा तो एरिया आहे, अतिसंवेदनशील भाग असं ज्याला आपण म्हणतो. तिथे माझं फर्स्ट पोस्टिंग झालं सुदैवाने. सुदैवाने असं तुम्ही म्हणताय, हे खरंच म्हणजे आश्चर्य आम्हाला वाटावं असं सगळं हे तुमचं करिअर आहे. निश्चितच तुम्ही म्हणालात तसं एक डॉक्टर म्हणून तुम्ही तिथे दाखल झालात, पण त्याच्या आधी जवान म्हणून घडत गेलात.
आणि मग त्यानंतर वैद्यकीय सेवा तुम्हाला द्यायची होती. मुळात तुमच्यामध्ये सैन्य दलामध्ये दाखल होण्याचं बीज हे कधी पेरलं गेलं, शालेय वयातच की कसं? कारण तुम्ही म्हणाला तसं तुमच्याकडे कुटुंबामध्ये पार्श्वभूमी अशी नाहीये संरक्षण दलाची. सैन्य दलात जेव्हा माझ्याकडे कोणी विचारायला येतात मुली, आता मला जायचंय आर्मीमध्ये तर कसं जाऊ, तर हा निर्णय ओव्हरनाईट किंवा एक रातोरात घेण्याचा निर्णय नाही. याच्यासाठी एक पूर्ण विचार किंवा विचार प्रवाह हा असला पाहिजे आणि हा तुमचा विचार असला पाहिजे तुमच्या मनामध्ये. आणि लहानपणापासून आईला मी बघितलं घरी किंवा आजीने ज्या गोष्टी सांगितल्या, झाशीच्या राणीच्या गोष्टी तर आहेतच, पण महाराष्ट्रामध्ये केवळ झाशीची राणीच आपण जाणतो, पण अशा अनेक स्त्रिया, वॉरियर्स, लढाऊ स्त्रिया होऊन गेल्या ज्यांची उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यांच्या गोष्टी म्हणजे राणी चेन्नम्मा असेल किंवा अशा अनेक स्त्रिया, म्हणजे अगदी 1857च्या उठावामध्ये पण झलकारीबाई आहे. अगदी आणि भागा कौर, मला वाटतं अमृतसरच्या जवळ तिचं गाव होतं आणि 40 सैनिकांनिशी तिने 10,000 मुघलांचं सैन्य परतवून लावलं. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला म्हणजे माझ्या कानावर, म्हणजे आजीने सांगितल्या, आईने सांगितल्या, बाबांनी सांगितल्या. आणि त्याच बरोबर म्हणजे केवळ गोष्टी नाही तर त्या गोष्टींमधून जे अभिप्रेत आहे, जे गुण घेणं अभिप्रेत आहे, त्यांना वागण्यासाठी, जगण्यासाठी पोषक असं वातावरण, हे देखील मला घरातून आणि तसंच शाळेतून. कारण शालेय वय जे असतं ते खूप संस्कारक्षम असतं आणि ते आम्हाला तिथे मिळालं. आणि त्यामुळे मला ते सगळे संस्कार हे घरामधून, शाळेमधून होत गेले. पार्ले टिळक विद्यालय. आणि साधारण आम्ही 8वी मध्ये किंवा 9वीत असू तेव्हा कारगिलचं युद्ध झालं आणि कॅप्टन विनायक गोरे, आपण सगळेच शहीद कॅप्टन विनायक गोरे, आमच्या शाळेचा म्हणजे आमचा दादा सिनियर, ती बातमी आली. आणि त्या वयामध्ये म्हणजे ह्या प्रत्येक गोष्ट जी मनावर, त्याचा खूप खोलवर परिणाम होतो. आणि त्या लहान वयामध्ये तेव्हा कुठेतरी मनामध्ये ठरवलं गेलं की मला सुद्धा देशासाठी करायचंय, मला पण त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जायचंय. आणि मग त्या दिशेने जेव्हा आपण मनात काही ठरवतो तेव्हा त्या दिशेने आपसुकच आपली पावलं वळतात, त्या दिशेने आपण वाटचाल करतो, तसतसे निर्णय घेतले जातात आणि स्वतःच्या मनाची, शरीराची तयारी करत जातो. तर मला वाटतं ते सगळं तिथपासून सुरू झालं आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी ती घेतली. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मोठी झालेली एकुलती एक मुलगी आणि तिला तिच्या आई वडिलांची परवानगी ही सुद्धा खूप महत्वाची. तर तुमची तयारी जशी मनाची होत होती तशीच त्यांची सुद्धा तयारी होती का करावी लागली? मला वाटतं की मी खूपच सुदैवी आहे या बाबतीत की आई बाबा नेहमीच माझ्या निर्णयांबाबत नेहमीच खूप सपोर्टिव्ह राहिले. त्यांनी लहानपणापासून खूप बारकाईने माझा कल काय आहे किंवा माझी आवड निवड काय आहे याच्याकडे त्यांचं खूप लक्ष होतं. तर माझ्या पर्सनॅलिटीला, माझ्या व्यक्तिमत्वाला, त्याच्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह न बघून त्यांनी सुद्धा एक ताळेबंद बांधला होताच. आणि माझं त्या दृष्टीने जसं म्हणजे आर्मीमध्ये जाण्याच्या दृष्टीने जसं पुढे जात होते त्यांच्या सुद्धा मनाची त्यांनी तशीच तयारी केली होती. परंतु त्यांनी मला कधी असं सांगितलं नाही की तू हे करिअर निवड किंवा हे तू चॉईस कर. माझी जी काही आवड होती त्याला त्यांनी सपोर्ट केलं. तर जेव्हा मी त्यांना म्हंटल की आर्म फोर्सेस मध्ये जायचं आहे, त्यांना हे माहिती होतं की माझं व्यक्तिमत्व किंवा माझी जी स्ट्रेंथ आहे ती या प्रकारच्या करिअर करता पोषक आहे, योग्य आहे. अशा प्रकारचं करिअर जे थोडंसं आव्हानात्मक आहे, थोडंसं ऑफबीट आहे, तर मी हे करू शकेन का हे त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्याकरता ही खूप मोठी गोष्ट असणार तेव्हा. आणि हे मी आता म्हणू शकते कारण आता मी एक आई आहे. आणि जेव्हा मी माझ्या मुलीकडे बघते आणि मी विचार करते की हिला मी आर्मीमध्ये पाठवेन का, मला खूप वाटतं की तो कठीण डिसिजन आहे. आणि तो माझ्या आई बाबांनी घेतला तेव्हा तो केवळ माझ्या आवडी खातर किंवा माझ्या इच्छे खातर नव्हता, तर त्यांनी सुद्धा त्याचा तेवढाच अभ्यास केला. जेव्हा मी म्हटलं की बाबा मी असा विचार करते, बाबांनी त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला, त्याचे प्रोज कॉन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह माझ्यासमोर, ते आर्मीमध्ये नाहीत पण त्यांनी ते माझ्यासमोर मांडण्यासाठी त्याचा अभ्यास केला. मला वाटतं आई वडिलांचा सपोर्ट किंवा त्यांचा एक प्रकारचा जो आधार
आधार आहे, आधार. पाठिंबा आहे, तो खूप खूप महत्वाचा ठरला मला पुढे जाण्याकरता. तुमचं पहिलं पोस्टिंग झालं ते जम्मू जवळ नौशेरा भागामध्ये झालं. तिथली आव्हानं, तिथला थरार आणि दडपण त्या काळातलं, याविषयी थोडं आम्हाला सांगा. 2009 साली माझं कमिशनिंग झालं. 2009 सालीच टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर, म्हणजे अराउंड ऑक्टोबरच्या सुमारास, ऑक्टोबरच्या सुरुवातीला मला कळलं की माझं पोस्टिंग जे आहे ते नौशेराच्या अगदी बॉर्डर, LOCचा भाग आहे तो, ऍब्सोल्युटली ऍट द LOC तिथे झालेलं आहे. पहिल्यांदा मी जम्मू काश्मीरला जात होते. अच्छा. त्याच्या आधी मी कधी जम्मू काश्मीरला गेले नव्हते. आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं शिक्षण मुंबईमध्ये, अगदी मध्यमवर्गीय. जम्मू काश्मीर म्हटलं की आपण विचार करतो आता तिकडे थंडी असेल, तिथे बर्फ आहे आणि ते पण दुर्गम भागात. मी सगळे जे होते नव्हते, आपल्याकडे मुंबईत थंडीचे कपडे पण नसतात फारसे, जे होते नव्हते ते सगळे कपडे घेऊन मी, ट्रंक असते आमची आर्मीची, मेटल मोठा बॉक्स ट्रंक असते, ती बनवून घ्यायला सांगतात, कारण ते बूट्स, युनिफॉर्म्स, वेगवेगळ्या प्रकारचे युनिफॉर्म्स असतात ते सगळे, आणि जे काय असतं ते सगळं घेऊन, त्याला छोट्या सुटकेसेस उपयोगी पडत नाहीत, त्याच्याकरता ट्रंक्सच लागतात. लखनौला त्या बनवून घेतल्या ड्युरिंग ट्रेनिंग, आणि त्या घेऊन मी सगळे गरम कपडे घेऊन जम्मूला आम्ही थडकलो ट्रेन मधून. सगळे जस्ट पास्ड आउट ऑफिसर्स. पाहिलं तर तिथे एवढं गरम. अच्छा. कारण ऑक्टोबर, आणि आपल्यासाठी जम्मू काश्मीर म्हणजे थंडी, 12 महिने थंडी, आणि तिथे पाहिलं तर गरम. आणि म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर थोडं जसं मांडव परतणी म्हणतात ना आपल्याकडे, की मुलगी सासरी जाते 5 दिवसांनी घरी येते, तसं तिकडे गेल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा घरी पाठवतात की ट्रेनिंग मधून तुम्ही डायरेक्ट युनिटला पोहोचलात, आता तुम्ही घरी जा, काय हवं नको ते घ्या आणि परत या, असं. तर अशा प्रकारचे कन्सिडरेशन्स तर खूप असतात, आणि खूप कम्फर्टेबल केलं जातं नवीन यंग ऑफिसर्सना. तर तसं आम्हाला घरी पाठवलं. मी म्हटलं इथे तर एवढं गरम आहे जिथे मी जाते, सगळे कपडे मी घेऊन परत आले, सगळे कपडे घरी ठेवून दिले थंडीचे, आणि नोव्हेंबर मध्ये आता जॉईन करायचं. तेव्हा मी पोहोचले नोव्हेंबर मध्ये, युनिफॉर्म घालून तिकडे पोहोचले तर कडाक्याची थंडी. बापरे. तर हे तर फिजिकल गोष्टी झाल्या, आणि एवढ्या छोट्या छोट्या, आणि त्यातून शिकायचं होतं. म्हणजे माझ्यासारखी मुलगी जी मुंबईतच राहिली आणि आता नौशेराच्या एकदम बॉर्डर एरियाला जाऊन, तर तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं होती एकाच वेळेस पेलण्यासाठी. जसं मेडिकल तर ठीक आहे, म्हणजे माझं जे मी शिकलेले आहे, जे माझं ज्ञान आहे ते वापरायचं आहे, पण त्या ठिकाणी जिथे आपल्याला अद्ययावत उपकरणं हाताशी नाहीत, तुमचं केवळ तुमचं नॉलेज आणि तुमचं एक जो सिक्स्थ सेन्स असतो तुमचं ते, आणि तुमचं स्किल, कौशल्य तुमचं, ह्याच्या बेसिसवर तुम्हाला तिथे आयुष्य वाचवायची आहे. तर अशा प्रकारचा एक कॉन्फिडन्स लागतो. तसंच सुभेदार आणि बरेचसे हवलदार, जवान हे तुमच्याहून वयाने खूप मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही जस्ट यंग ऑफिसर आहात, त्यांनी खूप वर्ष आर्म फोर्सेस मध्ये पाहिलेली असतात, वेगवेगळे अनुभव. त्यांच्याहून मोठं होऊन त्यांना सांभाळायचं असं एक मोठं आव्हान असतं, ते मानसिक आव्हान असतं. तर स्वतःच्या वयाहून खूप मोठं होऊन तुम्हाला त्यांच्या समोर उभं राहायचं असतं. ऍज अ लेडी ऑफिसर तुम्हाला एक पुरुष वर्चस्व असलेल्या एका क्षेत्रामध्ये जायचं आहे, आणि तिथे तुम्हाला कमांड करायचंय. तुम्ही आज्ञा देणार आणि तुमचे जवान तुमचं ऐकणार. तर हेही एक अजून मोठं आव्हान. शत्रू आणि त्याचे छुपे हल्ले, युद्ध हे तर आहेच, म्हणजे हे तर तुम्हाला हे लिहिलेलंच आहे. अतिरेकी कारवाया आहेत. हे सोडून ही इतर आव्हानं जी आहेत ती पेलायची होती, आणि ते खूप मोठं होतं. एखादा अनुभव आम्हाला सांगू शकाल का? तिथे कशा प्रकारचे तिथे रुग्ण तुम्हाला हाताळावे लागतात? रुग्ण म्हणजे खरं म्हणजे तिथे बॉर्डरवरती काम करत असताना वेगळ्या समस्या असतील आरोग्याच्या, तर असं एखादं काही कठीण प्रसंग, इमर्जन्सी तुमच्या दृष्टीने? इमर्जन्सीज तर खूप येत होत्या, म्हणजे नेहमीच. म्हणजे आपण जेव्हा टीव्हीवर एखादा स्क्रोल वाचतो की इथे 2 जवान शहीद चकमकीत किंवा गोळीबार झाला, तेव्हा तिथे एक मोठं युद्ध घडलेलं असतं, ज्याची एक लाईन आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर ते एक मोठं युद्ध जे असतं, तो युद्ध प्रसंग हे आमचं दररोजचं तिथे जीवन आहे.
तर इमर्जन्सीज तर अनेक येत असत, म्हणजे ज्या आपण इथे कधीच बघत नाही, जसं गनशॉट वुंड. वन्स इन अ वाईल जर गनशॉट इथे कुठेही झालं तर त्याची मोठी खळबळजनक बातमी होऊ शकते. पण गनशॉट वुंड इज ए रेग्युलर, म्हणजे इट्स अ गिव्हन की तुम्हाला गनशॉट वुंड किंवा स्प्लिंटर इंजुरीज ज्याला म्हणतात, की गनशॉट झाला आणि त्यातून एखादा खडक फुटला आणि त्या खडकाचे फुटलेले तुकडे येऊन लागलेत, अशा प्रकारच्या इंजुरीज. किंवा जिथे लँडमाइन्सचं फील्ड आहे तिथे रात्रीच्या वेळेस आपले जवान किंवा पार्टीज इन्क्लुडिंग डॉक्टर्स, आम्ही सुद्धा एरिया डॉमिनेशन पार्टी, तर आपण तिथे आपला एरिया हा आपण तिथे उभे आहोत म्हणून तो आपला आहे. आपला जवान तिथे पाय रोवून उभा आहे म्हणून ती जमीन आपली आहे. ज्या दिवशी त्याने पाय मागे घेतला ती जमीन आपल्या हातून गेली. तर अशा ठिकाणी आपण एरिया डॉमिनेशन पार्टीज जातात. तिथे आपला प्रेझेन्स दाखवण्याकरता, आपलं अस्तित्व तिथे दाखवण्याकरता सतत जायचं असतं. आणि तिथे बरेचदा लँडमाइन फील्ड असतात आणि सुरुंग लावलेले असतात. भुईसुरुंग ज्याला म्हणतात, भुईसुरुंग. आणि हे भुईसुरुंग जे आहेत ते आपल्याला कधी कधी सापडत नाहीत, ते लपलेल्या अवस्थेत असतात. आणि त्या भुईसुरुंगावर जर पाय पडला बापरे, तर तो पाय त्याच्या चिथड्या होऊन जातात. अशा प्रकारच्या इंजुरीज माझ्याकडे आल्या. बॉर्डर एरियाज मधली जी गावं आहेत तर तिथे कोणीच नाही, तिथे वैद्यकीय सेवा नाहीत, तिथे शाळा, सगळंच काही आर्म फोर्सेस पुरवतात. तर तिथल्या वैद्यकीय सेवा ह्या ऍज अ डॉक्टर मी तिथे जात होते. कारण तिथे डॉक्टर्सच नाहीत तर लेडी डॉक्टर्स कुठून येणार. त्यामुळे असं खूपदा झालेलं आहे की जिथे बाईला एका मेल डॉक्टरला दाखवायचं नाही म्हणून दे प्रिफर हर टू डाय. अरे बापरे, गेली तरी चालेल, पुरुष डॉक्टर पण पुरुष डॉक्टरला तिचं शरीर दाखवायचं नाही. तर अशा प्रकारे मी सुरणकोट नावाची एक जागा आहे, आपल्या एलओसीच्या लगतच आहे, पण बरंच उंच, म्हणजे त्या तिथून पलीकडे आपण व्हॅलीमध्ये मागून उतरू शकतो. अशा प्रकारची ती जागा आहे, आपण मॅपवर बघतो. तर सुरणकोटच्या पुढे एका युनिटमध्ये मी होते आणि तिथे खूप गुज्जर आणि बकरवाल कम्युनिटीज, ज्या काय म्हणतात त्याला भटक्या विमुक्त जमाती आहेत, त्यांची घरं नसतात. तर त्यांच्यापैकी काही बायका तिथे आल्या आणि काही प्रेग्नंट होत्या, काही, पण सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, पण त्यांनी कधीच कोणाला दाखवलेलं नाही. मी तिथे गेले आणि त्यांना कुठून तरी कळलं की इथे एक लेडी डॉक्टर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या 2-3 डोंगर चढून उतरून त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि गावातल्या एका बाईला खाटेवरून त्यांनी घेऊन आले. बरं, की तिला उठता पण येत नव्हतं, तिची खूप वाईट अवस्था. माझं MI रूम त्या समोर आणून ती खाट ठेवली. आप देख लो, आप जो करेंगे वो, अगर आप कर सकते हैं तो, वरना वो नहीं बचे. अशा प्रकारचे खूप अनुभव आहेत. एकदा पण एक म्हणजे चित्त थरारक असं म्हणायचं तर तो अनुभव, म्हणजे असे खूप आहेत पण हा मला आत्ता आठवतोय या क्षणी. कृष्णा घाटीमध्ये अगेन इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह, खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे तो. आणि तिथे नेहमीच चकमकी आपण सतत ऐकत असतो. तर तिथे असं फायरिंग सुरू झालं होतं आणि मी एका पर्टिक्युलर ठिकाणी असते आणि माझे जे नर्सिंग असिस्टंट, जे माझे हात आहेत, मी सर्व ठिकाणी नाही पोहोचू शकत, पण माझे हात म्हणून मी ट्रेन केलेले नर्सिंग असिस्टंट असतात, जे त्या छोट्या छोट्या प्लटून सोबत जातात तिथे जिथे फायरिंग रेंज. तसं तिथे फायरिंग सुरू झालं आणि एका ऑफिसरला इंजुरी झाली, गोळी लागली आणि त्याला इव्हॅक्युएट करायचं होतं. इव्हॅक्युएट करण्यासाठी सुद्धा फायर जेव्हा ऑन असेल तेव्हा इट इज एक्स्ट्रीमली, म्हणजे जो इव्हॅक्युएट करतो त्याच्याही जीवाला धोका आहे. बरोबर. माझ्या नर्सिंग असिस्टंटने ते शौर्य दाखवून त्याला घेऊन तो खालपर्यंत उतरला. अर्ध्या रस्त्यापर्यंत मी गेले आणि जेव्हा गोळ्यांचे आवाज आपल्याला ऍक्च्युली ऐकू येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मनस्वास्थ्य हे न ढळवता, कारण जर मी ऍज अ डॉक्टर कोणत्याही क्षणी माझं मनस्वास्थ्य जर ढळलेलं दिसलं तर त्याचा परिणाम पूर्ण बटालियनवर बरोबर होतो. कारण ते एकाच विश्वासावर तिथे लढत असतात की जर मी पडलो तर मला सावरणारा एक डॉक्टर आहे. त्यामुळे त्या फायरिंग मध्ये अर्धा रस्ता मी गेले, माझा नर्सिंग असिस्टंट त्याला खाली, बॅटलफील्ड नर्सिंग असिस्टंट असतात ज्यांना मी ट्रेन करत असते, डॉक्टर्स ट्रेन करतात. दे आर ट्रेन्ड जवान्स बट दे आर ट्रेन्ड फॉर फर्स्ट एड ऍज वेल एज इव्हॅक्युएशन. त्यांना खाली आणण्यासाठी घेऊन आले. त्याचं नाव सुद्धा
रवी पेट्रॉट, मला अजून नाव त्याचं मी विसरले नाही. ऑफिसर वॉज सेव्ड. त्याला खाली जनरल हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट केलं, इव्हॅक्युएट केलं आणि बाकीचं सगळं झालंच. पण नंतर मी त्याला विचारलं कैसे रहा तुम्हारा एक्सपीरियंस रवी. तर म्हणाला मॅडम मैं झूठ नहीं बोल सकता, कान के बगल से गोली गई और वो जो आवाज सुनी मैं कभी नहीं बोल सकता. किती खडतर, किती कठीण आहे हे, म्हणजे ऐकून सुद्धा अंगावरती काटा येतो. वैद्यकीय सेवा अत्यंत नोबेल प्रोफेशन मानलं जातं आणि सर्वसामान्यांचा जीव वाचवणं त्याच्याही पेक्षा हे वेगळं काम आहे की जे सगळ्या देशाचं रक्षण करतायत. त्यांचे तुम्ही जीवनदाते असता या काळामध्ये. खूप म्हणजे थरारक अनुभव तुम्ही आता हे सांगितले. किती काळ तुम्ही नौशेरामध्ये होतात का आणखी कुठे मग त्यानंतर तुमचं? नौशेरा, रजौरी, पुंछ, सुरनकोट या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या बटालियन्स मध्ये मी राहिले, काम केलं. आणि वेगवेगळ्या बटालियन्स सोबत केवळ म्हणजे मेडिकल ऑफिसर म्हणूनच नाही तर म्हणजे वेगवेगळ्या कपॅसिटीज मध्ये काम करायचंच असतं. अन आर्मी ऑफिसर इज अन ऑलराऊंडर, त्यामुळे सर्व प्रकारचं काम असतं. तर ते म्हणजे राईट फ्रॉम सॅनिटेशन, एका पर्टिक्युलर युनिटचं सॅनिटेशन, हायजीन, त्यांचं फूड आणि त्यांच्या सवयी राहण्याच्या. कारण एखादा साथीचा आजार जर त्याचा शिरकाव तिथे झाला किंवा साधी अगदी डोळे येण्याची साथ असते ना, त्याच्यातला सुद्धा एखाद्या मुलाला म्हणजे एखाद्या जवानाला जर म्हणजे सुट्टीवरून आला आणि त्याचे डोळे आलेत तर अख्खी बटालियन संसर्गग्रस्त होऊ शकते आणि पूर्ण बटालियन जर बसली तर तिथे ऍक्च्युअल उभं राहायला कोण, एलओसीला असं. त्यामुळे ह्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात तिथे, तर त्या सर्वच पार पाडाव्या लागतात. आणि जसं मी म्हटलं तसं एका समुपदेशकाची किंवा एक काउन्सिलर किंवा ऍडवायझर म्हणून सुद्धा खूपदा काम करावं लागतं आणि तो एक वेगळाच अनुभव असतो. पण जसे जवान महिनोन महिने आपल्या घरापासून लांब असतात, त्यांचं मनस्वास्थ्य ढळण्याची भीती असते, तसंच तुम्ही डॉक्टर सुद्धा कित्येक दिवस, कित्येक महिने घरापासून दूर असता, आपल्या नातलगांपासून, जीवलगांपासून दूर. म्हणजे काही काही बटालियन्स आणि काही काही लोकेशन्स तर असे आहेत, अजूनही आहेत, की जिकडे कोणत्याच प्रकारचं नेटवर्क येत नाही. म्हणजे फोन नेटवर्क नाही, इंटरनेट वगैरे तर दूरची गोष्ट. काही जागांवर जमिनीवर वर्तुळं केलेली असतात जिथे आपल्या फोनची एखाद्या काडी नेटवर्क दिसतं आणि सर्च केलं तर 7 नेटवर्क दिसतात, पण ती सगळी पाकिस्तानची. अच्छा, आपल्याकडचं एखादंच दिसतं. त्या सर्कलमध्ये उभं राहिलं तर तुम्हाला फोन रिसीव्ह करता येतो आणि तिथून बोलता येतं. अशा आजही जागा आहेतच. त्यामुळे मी तर घरापासून लांब आहेच, पण त्यावेळेस जसं मी म्हटलं की स्वतःहून मोठं व्हावं लागतं. म्हणजे माझं घरी आई वडिलांशी बोलणं होतंय का किंवा माझ्या मिस्टरांशी बोलणं, ते तर तेव्हा अमेरिकेत होते जेव्हा मी बॉर्डरला होते. अच्छा, बॉस्टनला होते ते. तर त्यांच्याशी तर बोलणं व्हायचं खूपच डिफिकल्ट असायचं. जेव्हा मी खाली यायचे पोस्ट वरून आणि खालच्या युनिट्स मध्ये वगैरे असायचे तेव्हा बोलणं व्हायचं, पण अदरवाईज घरी पण संपर्क डिफिकल्ट असतो. पण ऍज अन आर्मी ऑफिसर तुम्हाला या सगळ्या गोष्टींकरता ट्रेन केलं जातं आणि इंडियन आर्मी टीचर्स यू टू लीड बाय एक्झाम्पल. तुम्ही जेवढं खंबीर असाल तेवढंच तुमचे जवान आणि तुमची पलटण खंबीर असेल. तर त्यामुळे इथे म्हणजे इमोशनल होण्याचा किंवा आपला आत्मविश्वास दळमळण्याचं काही कामच नाही. तर बरोबर, या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आणि एकूण तुमच्या अनुभवांमधून तुम्ही शिकतच असता. बरोबर. तुम्ही सैन्य दलात असताना तुमचं लग्न ठरलं होतं. नवरा आणि सासरची मंडळी यांनी सगळ्यांनी हे कसं काय स्वीकारलं? करिअरचा हा मार्ग तुमचा. शॉर्ट सर्व्हिस कमिशन झालं तरीही अत्यंत जोखमीचं असं हे क्षेत्र होतं. हो, खरं तर माझं लग्न ठरलं होतं तेव्हा मी आर्मी जॉईन केलेलं नव्हतं. मी जस्ट ती जी परीक्षा दिलेली होती आणि वाट बघत होते की काय होणार आहे. आणि MBBS जस्ट कम्प्लीट झालं होतं. आदित्य केळकर, तर आदित्य अमेरिकेत होता आणि सगळ्यांनाच असं वाटलं की आता याच्यानंतर मी सुद्धा तिथे जाईन, तिथल्या एंट्रन्स एक्झाम्स देऊन तिथे. तो सरळ सोट मार्ग होता, पण समहाव ते मनात नव्हतं आणि आर्मीमध्ये की माझ्या मनात नव्हतं आणि त्याने कधी असं म्हटलं नाही
त्याला सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना होती की माझ्या मनात परदेशी जाऊन प्रॅक्टिस करण्याचं नाहीये. त्यामुळे त्याने कधी किंवा त्याच्या घरून सुद्धा आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे ऍडव्होकेट विनया आणि विश्वास केळकर, तर त्यांनी कधीच अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारे दडपण कधी आणलं नाही की आता होणारी सून जी आहे ती लग्नाच्या नंतर 5च दिवसांनी परत बॉर्डरवर निघणार आहे, तर कसं काय करायचं. तर त्यांचा पण पूर्ण पाठिंबा सतत राहिला. इनफॅक्ट मुलींसाठी आर्मीमध्ये किंवा आर्म फोर्सेस सारखं करिअर करण्यासाठी आई वडिलांचा जेवढा पाठिंबा पाहिजे त्याहून जास्त हा सासरकडच्या मंडळींचा असायला लागतो. आणि हा सतत लागतो, कारण लग्नानंतर अशा कित्येक गोष्टी असतात. अगदी पहिला दिवाळ सण आला, पहिलं मंगळागौर आली, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचं खूप महत्व आहे आणि तेही विसरता कामा नये. पण ह्या सगळ्या गोष्टींना महत्व देतानाच मुलीच्या म्हणजे त्यांच्या होणाऱ्या सुनेच्या करिअरचा हा देखील विचार त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने केला आणि त्यामुळे मला पुढे जाता आलं. तर त्यामुळे मला असं वाटतं की मुलींकरता हे खूप महत्वाचं असतं की दोन्ही आई वडील किंवा दोन्ही घरच्या मंडळींचा तेवढाच पाठिंबा आणि सहकार्य लागतं पुढे जाऊन मुलांना सांभाळण्यासाठी. कारण पोस्टिंग्स होतात वेगवेगळ्या अतिदुर्गम भागांमध्ये जिथे लहान बाळ कदाचित जाऊ शकत नाहीत. मुलांना एक प्रकारचं एक कंटिन्युटी, सहवास आणि जे मी करू शकणार नाही कदाचित त्यावेळेस सर्व्हिस रिक्वायरमेंट्समुळे, या सगळ्या करता लेडी ऑफिसर्सना दोन्ही घरचा जो आहे तो पाठिंबा अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. आणि मी पुन्हा मला असं वाटतं की मी या बाबतीत खूपच सुदैवी भाग्यवान मानते की मला सतत आई बाबांनी प्रोत्साहन दिलं, सतत माझ्या मागे ते उभे राहिले खंबीरपणे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या इतर उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी असायचात, म्हणजे अभ्यासात तर हुशार होतातच तुम्ही. याच बरोबरीने अभिनयाच्या सुद्धा तुम्हाला पारितोषिक मिळालेलं होतं. उत्कृष्ट लेखनासाठीचा पुरस्कार, उत्कृष्ट कवितांसाठीचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे आणि विशिष्ट देशकार्यासाठी राजहंस प्रतिष्ठानचा पुरस्कारही तुम्हाला लाभलेला आहे. तर हा सगळा शाळेचा काळ हा कसा होता तुमचा? तुम्ही त्या काळात MCC मधून शाळेचं प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं आहे. जसं मी म्हटलं ना, शाळेमधल्या प्रत्येक लहान लहान ज्या गोष्टी, सवयी, आमच्यावर जे जे संस्कार होतात ते सर्व कधीच न पुसण्यासारखे असतात. ते अत्यंत खोलवर बिंबवलेले असतात आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे अभिनयाचं अंग असो किंवा लिखाण असो किंवा कविता असो, तर ह्या सर्व गोष्टींचा पुढे जाऊन माझ्या आर्म फोर्सेस करिअरमध्ये आणि ऍज अ डॉक्टर सुद्धा मला सतत त्या डोकावत राहिल्या. कधीतरी जेव्हा मला एका जवानाची आई व्हायचं होतं आणि त्याच्याहून मोठं होऊन त्याला रागवायचं होतं किंवा कधीतरी मला थोडं हळूवार त्याला समजवायचं होतं, तेव्हा प्रत्येक वेळेस या वेगवेगळ्या ज्या काही शिकले मी किंवा वेगवेगळं जे काही जगता आलं ते सगळं त्या त्या ठिकाणी कामी येत गेलं. पण मुख्य म्हणजे शाळेचं डिसिप्लिन, शाळेची एक शिस्त, नियमितपणा, काटेकोरपणा हा जो अंगी बाणवला गेला त्या काळात, तो मला त्यामुळे पुढच्या काळात जेव्हा ट्रेनिंग होतं, जेव्हा आम्हाला रगडा म्हटलं तसं, तो डिफिकल्ट वाटला नाही. कारण ते एकदा झालेलं होतं शाळेमध्ये. काटेकोरपणा आणि शिस्त आणि डेडिकेशन ज्याला म्हणतात ते, निष्ठेने काम करायचं, हे सगळे जे मूलभूत संस्कार आहेत. म्हणजे आर्मीमध्ये दुसरं काही नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत तेच घेऊन एक प्रकारे पुन्हा त्यांची घडण केली जाते. म्हणजे तीच व्यक्ती, तोच माणूस, पण एक नवीन अवतार असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे पण ते पैलू माझ्यामध्ये असण्यासाठी शाळेचा आणि घरच्यांचा हा खूप मोठा वाटा आहे. बरोबर. देशसेवेचा हा संस्कार घेऊनच तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन आपलं पूर्ण करून तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही कम्युनिटी मेडिसिन या विषयामध्ये MD ची पदवी संपादन केली आणि त्याही कामामध्ये तुम्ही आज स्वतःला झोकून दिले. स्वतः कोविड योद्धा आहात. तर हा अनुभव आदिवासी पाड्यांवरचा, वस्तीवरती काम करण्याचा, हा कशा प्रकारचा? आर्म फोर्सेस मधून रिलीज घेतल्यानंतर मी माझं जे आर्मी ट्रेनिंग आहे म्हणजे सगळ्यात कुठे युजफुल होईल किंवा कुठे त्याचा सगळ्यात चांगला वापर होईल असं मी विचार करत होते. आणि त्यामुळे आर्मीमध्ये आम्ही एक
एक म्हणजे कम्युनिटी मेडिसिन सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करतो हं. आणि दुसरं म्हणजे इमर्जन्सी मेडिसिनपेक्षा मला असं वाटलं की माझा जो अनुभव आहे आणि माझा कल आहे तो कम्युनिटी मेडिसिन किंवा समाज वैद्यक शास्त्र ज्याला म्हणतात तिथे आहे. आणि म्हणून समाज वैद्यक शास्त्रामध्ये डिग्री घेण्याचं किंवा MD जे माझं स्पेशलायझेशन आहे ते करण्याचं ठरवलं. मी MGM महाविद्यालयामध्ये MGM मेडिकल कॉलेज मधून मी ते डिग्री संपादन केली आणि त्यानंतर ऍज असिस्टंट प्रोफेसर इन MGM महाविद्यालयासोबतच मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून सध्या कार्यरत आहे. आणि त्याचबरोबर कॉलेजच्या आजूबाजूला म्हणजे कॉलेज नवी मुंबई आणि पनवेल पनवेल या भागात. थोडं मुंबईच्या आउटस्कर्ट्स मध्ये म्हणता येईल आपल्याला तिथे आहे. पनवेल सारखं शहर आहे, पनवेल इज अपकमिंग, पण त्याच्या आजूबाजूला आजही ठाकर लोकांची वस्ती आहे आणि तिथे त्यांचे पाडे आहेत. तर तिथे मी सध्या काम करते आणि असं बघायला वाटतं की ते अगदी म्हणजे एक साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर असेल मोठ्या शहरांपासून, पण तिथे आजही अगदी मूलभूत सेवा सुद्धा पोहोचलेल्या नाहीत किंवा त्यांच्याकडे त्याची पण वंचना आहे. तर त्या ठिकाणी मला वाटतं एक वेगळ्या प्रकारचं युद्ध लढावं लागतं. आणि जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा ज्या बेसिक म्हणजे मूलभूत आरोग्य सेवा देण्याचं कार्य MGM महाविद्यालयाच्या आणि हॉस्पिटलच्या तर्फे पण मी तिथे खूप केलं जातं आणि त्याच्यापैकी जी काही गावं आहेत तिथे मी स्वतः जाऊन तिथे काम करत असते. ई-संजीवनी पोर्टल जे आहे तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही सेवा देत आहात, त्याविषयी सांगा ना. कानेटकर मॅडमचं ते एक स्वप्नच होतं की कोविड दरम्यान जी एक्स सर्व्हिसमेन डॉक्टर्स आहेत जे आर्म फोर्सेस मधून सेवानिवृत्त झालेले डॉक्टर्स आहेत, आर्मी मेडिकल कोर, त्यांनी कशा प्रकारे राष्ट्र सेवेमध्ये कसं पुन्हा योगदान द्यावं. तर त्याच्यासाठी मॅडमनी हे एक प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतलं आणि जनरल माधुरी कानेटकर होय सगळ्यांनाच म्हणजे आवाहन केलं की तुम्ही या पर्टिक्युलर इनिशिएटिव्हशी स्वतःला जोडून घ्या. आणि त्या योगे कोविडच्या दरम्यान म्हणजे फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्हच्या दरम्यान आम्ही संपूर्ण भारतामधल्या जे पेशंट्स होम आयसोलेशन मध्ये आहेत, ज्यांच्या घरामध्ये पेशंट्स आहेत आणि म्हणून त्यांचे नातेवाईक क्वारंटाईन मध्ये आहेत, त्यांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज पडू नये. त्यांना जे काही सिम्पटम्स असतील किंवा त्यांचे काही डाऊट्स असतील, काही शंका असतील किंवा सिम्पटम्स त्यांच्यात निर्माण झाले तर त्यांना बेसिक मेडिकेशन करण्यासाठी एक डॉक्टर्सचं नेटवर्क बनवलं आणि जे जोडलं गेलं ई-संजीवनी हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इट्स अ न्यू रिफॉर्म म्हणजे EOPD जी आहे त्याच्याशी ते जोडलं गेलं आणि त्या योगे आम्ही पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही सेवा पुरवण्याचं काम केलं त्या दिवसांमध्ये जेव्हा संपूर्ण जगच कोविड पॅन्डेमिकशी झुंजत होतं. बिंग फ्रॉम आर्म फोर्सेस वी ऑलवेज वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द वॉर. वेन देर इज अ वॉर देर इज अ डॉक्टर. ट्रू. तर हे देशसेवेचं व्रत तुम्ही जे घेतलेलं आहे आणि या मार्गाने तुम्ही चालला आहात, तर या पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आज इथे आलात आणि आम्हाला ही सगळी इतकी विस्तृत अशी माहिती तुमच्या कारकिर्दीविषयी दिलीत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जय हिंद.